राजे शिवछत्रपती यांना मानाचा मुजरा करतो। या भारत मातेच्या स्वातंत्र्य लढ्यात आझाद दस्त्याच्या माध्यमातून ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली ते वीर हुतात्मा भाई कोतवाल आणि वीर हुतात्मा हिराजी पाटील यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना नतमस्तक होतो। अखंड हिंदुस्थानला हिंदुत्वाचे विचार ज्यांनी दिले ते हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन करतो। या देशाचे पंतप्रधान ज्यांच्या नेतृत्वाखाली आज या देशातील लोकसभेच्या निवडणुका महायुतीच्या माध्यमातून लढल्या जात आहेत ते सर्वांचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब, या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री याच्या निवडणुका लढवत असताना जो आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी या महाराष्ट्राला आणि या शिवसेनेला आणि महायुतीला जो नारा दिलेला आहे का अब की बार 45 पार, या 45 पार या महाराष्ट्रामधून करत असताना आपल्या नेतृत्वाच्या माध्यमातून शिंदे साहेबांनी जो हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचा हिंदुत्वाचा विचार घेऊन या महाराष्ट्राला पुढे नेत असताना विकासाच्या माध्यमातून या जनतेच्या कल्याणासाठी जे अहोरात्र मेहनत घेऊन या महाराष्ट्राचे महायुतीचे नेते आज काम करत आहेत त्या कामाला प्रोत्साहन देण्यासाठी, पाठिंबा देण्यासाठी आज या मावळ लोकसभेची निवडणूक येत्या 13 मेला होत आहे। या मावळ लोकसभेच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्रातून या मावळ लोकसभेचं नेतृत्व करण्यासाठी या मावळ मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आदरणीय खासदार श्रीरंग अप्पा बारणे साहेब हे तिसऱ्यांदा आपल्या सर्वांचं लोकसभेमध्ये प्रतिनिधित्व करण्यासाठी या निवडणुकीमध्ये उभे आहेत। मित्रांनो, आपल्या या महायुतीचे उमेदवार श्रीरंग अप्पा बारणे साहेब गेल्या 10 वर्ष आपलं प्रतिनिधित्व लोकसभेमध्ये करत आहेत। हे प्रतिनिधित्व करत असताना त्यांना सलग संसदेने 6 वेळा संसद रत्न पुरस्कार देऊन गौरविलेले आहेत। असे महान विचारांचे, कर्तृत्वांचं नेतृत्व आणि उमेदवार आपल्याला लाभलेले ते आपले सर्वांचं भाग्य आहे। अप्पासाहेब बारणे यांचं जे कर्तृत्व आहे, जे काम आहे, त्यांचे जे विचार आहेत ते प्रत्येक आपल्या मतदारापर्यंत पोहोचवण्याचं काम आपलं प्रत्येक कार्यकर्त्याचं, प्रत्येक शिवसैनिकाचं आणि महायुतीच्या प्रत्येक कार्यकर्त्याचं काम आहे। या मेळावा या ठिकाणी आयोजित करण्याचं कारण असं आहे की उमेदवार आपला शिवसेनेचा आहे आणि महायुतीच्या माध्यमातून मतदारसंघामध्ये निवडणूक लढवत आहेत। आपली शिवसैनिकांची सर्वांची एक जबाबदारी आहे, कारण लग्न आपल्या घरातलं असलं की यजमानांचं कर्तव्य मोठं असतं, जबाबदारी मोठी असते। त्याबरोबर असणारे सर्व सहकारी आपल्याला मदत करत असतात, कारण या ठिकाणी भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, मनसे आणि RPI अशी आपली महायुती आहे आणि या महायुतीच्या माध्यमातून सर्वच आपले
कंबर कसून सर्व कार्यकर्ते ज्या ज्या पक्षाचे आहेत ते महायुतीचे कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत आणि सर्वात मोठी जबाबदारी आपली आहे की या मतदारसंघाचं नेतृत्व आपले कार्यसम्राट आमदार सन्माननीय महेंद्र शेठ थोरवे हे करत असताना या मतदारसंघाच्या विकासासाठी हजारो कोटी रुपयाचा निधी आणून आज या मतदारसंघाला विकासाच्या दृष्टीने पुढे नेण्याचं काम करत आहेत। म्हणून आपली सर्वांची जबाबदारी आणि या मतदारसंघातून आघाडी देण्याचं काम आपलं सर्वांचं शिवसेनेच्या प्रत्येक कार्यकर्त्याचं पदाधिकाऱ्याचं आहे आणि ते आपण चोखपणे बजावण्याचं काम करावं। यासाठी या मेळाव्याचं मार्गदर्शन करण्यासाठी थोड्याच वेळात या ठिकाणी आपल्या मतदारसंघाचे उमेदवार सन्माननीय खासदार आप्पासाहेब बारणे या ठिकाणी उपस्थित होणार आहेत। त्याचबरोबर आपले कार्यसम्राट आमदार आपल्याला सर्वांना प्रेरणा देणारे, आपल्याला सर्वांना विकासाच्या मार्गावर नेणारे, सर्वांना मान सन्मान देणारे सन्माननीय आमदार महेंद्र शेठ थोरवे हेही मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी येत आहेत। आज मंचावर उपस्थित असलेले या मतदारसंघाचे या जिल्हा रायगड जिल्हा संपर्क प्रमुख आदरणीय विजय भाऊ पाटील आणि सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत। मित्रांनो, आप्पासाहेब बारणे यांचं काम, जे काम गेल्या 70 वर्षामध्ये या मतदारसंघामध्ये कर्जतच्या कोणी करू शकलं नाही, ते काम आप्पासाहेब बारणेंनी केलेलं आहे। एक उदाहरण म्हणून मी देतो की या मतदारसंघामध्ये कळंब जिल्हा परिषद वार्ड मधील तुंगी असं गाव होतं का तिथे रस्ता नव्हता, तिथे पाणी नव्हतं, तिथे वीज नव्हती, परंतु पहिल्यांदा आप्पासाहेब बारणे संसदेमध्ये गेल्यानंतर, खासदार झाल्यानंतर जो पहिला विचार त्यांनी केला असेल तर पहिला वीज त्या तुंगी गावाला वीज नेण्याचं आणि देण्याचं, प्रकाशमान करण्याचं काम आप्पासाहेब बारणेंनी केलेलं आहे। त्याचप्रमाणे त्या ठिकाणी रस्ता नव्हता, त्या रस्त्याचं काम वन खात्याची परवानगी घेऊन आप्पासाहेब बारणेंनी त्वरित केला। त्या ठिकाणी मोठा चांगला रस्ता बनतोय, हे त्यांचं कामाचं एक द्योतक आहे। जे कोणी करू शकलं नाही, कोणी करू शकत नाही, ते आप्पासाहेब बारणे करतायत। माथेरानची रेल्वे ही मोडकळीस निघाली होती, बुडून जाणार का आता राहणार नाही अशा प्रकारची भावना, अशा प्रकारचं वातावरण निर्माण झालं होतं, परंतु तिला पुनर्जीवित करण्याचं काम आप्पासाहेब बारणेंनी केलेलं आहे आणि ते काम योग्य रीतीने केलं। आज माथेरानच्या विकासासाठी, नेरळच्या विकासासाठी लाखो आणि कोटी रुपयाचा निधी आज आप्पासाहेब बारणेंनी दिलेला आहे। या ठिकाणी कोण म्हणते तर काम करत नाहीत, काय नवीन उमेदवार आलेले आहेत आपल्याला माहिती आहे, संजोग वाघेरे, कधी कोणी नाव यापूर्वी ऐकलं होतं? निवडणुकीपूर्वी 1-1.5 महिन्यापूर्वी कोणी नावही ऐकलं नव्हतं आणि ते म्हणतात का आप्पासाहेब बारणेंना मतदारसंघातील लोक ओळखत नाहीत। यांच्या या बालिशपणाची कीव येते आणि हसू येते। अरे आपणच, आपली परिचय काय, आपण एक नगरसेवक, त्या नगरसेवकाला एक त्यांचेच काय संतोष वागेरे का संजय वागेरे, त्यांचे भाऊबंद यांनी या ठिकाणी या मतदारसंघामध्ये एक प्रश्न उपस्थित केला का ज्यांना आपल्या दारातला रस्ता बनवता येत नाही, ते मावळचा विकास करायला निघाले असे उमेदवार भाड्याने घेतलेले उर्वरित उभाटा गटाने, कारण त्यांनी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जो विचार झाला तो विचार या महाराष्ट्राने स्वीकारला आणि महाराष्ट्राने तो विचार स्वीकारल्यानंतर विकासाच्या मार्गावर मार्गक्रमण करत असताना कुठेतरी काहीतरी अपशकुन करण्याचा प्रयत्न आणि डिवचण्याचा प्रयत्न हे उपाटा गटाचे आणि महाविनाश आघाडीचे लोक जे करत आहेत, तो त्यांना महाविनाशाकडे घेऊन जाणारा ठरणार आहे। मोठमोठ्या वल्गना करतायत। आता जे उमेदवार तुम्ही घेतलेले आहेत ते कुठल्या पक्षाचे होते? गद्दार म्हणतात शिवसेनेला, शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्यांना। मग तुम्ही जो उमेदवार उभा केलेला आहे तो कोण आहे, त्याची पार्श्वभूमी काय आहे, कोणत्या पक्षात होता? मग तुम्ही एखाद्या खुद्दार म्हणणाऱ्या शिवसैनिकाला उमेदवारी का देऊ शकले नाही? मग तुम्ही पण कुठल्या तरी पक्षाचा गद्दार झालेलाच उमेदवार आणलेला आहे
जान ना पहचान बन गया मेहमान। काय ओळख आहे यांची, काय कर्तृत्व यांचं? गेल्या 10 वर्षामध्ये अप्पासाहेब बारणे या मतदारसंघामध्ये प्रत्येक माणसाच्या संपर्कामध्ये आहेत, प्रत्येक विकासाच्या कामामध्ये प्रत्येकाच्या विकासाच्या माध्यमातून काम करत आहेत आणि त्यांना म्हणतात कोणी ओळखत नाही। तुम्हाला दिसेल 13 तारखेची निवडणूक, मतदान पेटी बंद झालेले 4 जूनला समजेल कोण कुठे किती आघाडी घेऊन येतोय ते। परंतु या सगळ्या प्रक्रियेमध्ये मी सर्व शिवसैनिकांना आणि सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती करतोय की आपली जबाबदारी मोठी आहे, आपलं काम आहे अप्पासाहेब बारणेंचं काम आणि त्यांचा विचार। कारण त्यांना 6 वेळा जे संसद रत्न मिळालं ते काय उगाच मिळालं का? संसदेमध्ये ज्यांनी 10 वर्ष आपलं नेतृत्व करत असताना, प्रतिनिधित्व करत असताना जनसामान्यांच्या कल्याणासाठी, विकासाच्या कामांच्यासाठी, या मतदारसंघाचा विकास व्हावा म्हणून या मतदारसंघातील जनतेचे प्रश्न, ज्या समस्या आहेत त्या संसदेमध्ये मांडल्यानंतर आणि जे योग्य रीतीने आणि सर्वात जास्त ज्या ठिकाणी समस्या मांडतो आणि सोडवून घेतो त्यांना तो संसद रत्न पुरस्कार दिला जातो। म्हणून साहेबांचं काम हे फार मोठं आहे, ते आपल्याला प्रत्येक माणसाच्या मनामनात, प्रत्येक घराघरात पोहोचवण्याचं काम आपल्याला सर्व शिवसैनिकांना आणि पदाधिकाऱ्यांना करायचंय। त्यामध्ये कोणीही कचराई करू नये अशी मी या ठिकाणी विनंती करतो। मित्रांनो, या देशाचं राजकारण पाहिलं तर मोदी साहेबांनी नारा दिलेला आहे की अबकी बार 400 पार, आणि 400 पार झाल्याशिवाय राहणार नाहीत। त्याचं कारणही तसंच आहे आणि त्याचं उद्दिष्टही तसंच आहे। हे 400 पार कशासाठी आहेत? या देशाला संपूर्ण जगामध्ये 1 नंबरची अर्थव्यवस्था करण्यासाठी हे 400 पार पाहिजेत। या देशामध्ये विकासाचं एक मोठं जाळं निर्माण व्हावं, या देशामध्ये तरुणांना रोजगार मिळावा, या देशामध्ये हा देश आर्थिक महासत्ता बनावं आणि त्यामध्ये कुठली बाधा येऊ नये म्हणून 400 पारची आवश्यकता आहे। मग तुमचं आमचं सर्वांचं कर्तव्य आहे की 400 पार मध्ये आपल्या मावळचे खासदार श्रीरंगाप्पा बारणे त्या ठिकाणी आपलं प्रतिनिधित्व करण्यासाठी जाणं गरजेचं आहे। कारण आज देश मोदींच्या नेतृत्वाखाली, शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली, आरपीआयचे नेते रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली आणि आपले सहकारी, त्यांना सहकारी आपल्याला सर्वांना करत असलेले राज ठाकरे यांच्या सर्वांच्या नेतृत्वाखाली आज विकासाचं उद्दिष्ट घेऊन या महाराष्ट्रातील, या देशातील जनतेच्या कल्याणासाठी, या जनतेच्या उत्थानासाठी, जनतेच्या प्रगतीसाठी, या देशाच्या स्वाभिमानासाठी आज ही या लोकसभेची निवडणूक होत आहे। या लोकसभेच्या निवडणुकीत आपलं सर्वांचं योगदान मोठं असावं, खारीचा वाटा असावा म्हणून सर्वांनी आपण एकजुटीने, एक दिलाने हे येत्या 10 दिवसात आपल्या विभागातील, आपल्या गावातील, आपल्या गल्लीबोळातील, आपल्या सोसायटीतील प्रत्येक मतदाराशी संपर्क साधून हा विचार आपल्याला त्यांच्यापर्यंत पोहोचवायचे आणि येत्या 13 तारखेला मतपेटीच्या समोर जाऊन अप्पासाहेब बारणे यांच्या निशाणी समोरील, धनुष्यबाणासमोरील बटन दाबून शिवसेनेला, महायुतीला मतदान करायचे आहे आणि अप्पासाहेब बारणेंना प्रचंड असं मताधिक्याने निवडून द्यायचंय। त्यासाठी आपले सर्वांचं योगदान असावं। आपल्या प्रत्येकाने आपल्या घरातील, आपल्या शेजारील, आपल्या सोसायटीतील, आपल्या गावातील, आपल्या विभागातील कार्यकर्त्यांना, मतदारांना समजावून सांगून ते मतदान करून घ्यायचंय आणि अप्पासाहेब बारणेंना आपलं प्रतिनिधित्व करण्यासाठी दिल्लीमध्ये पाठवायचंय असं मी सर्वांना विनंती करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद।
बदेसाहेब. यानंतर कर्जत खालापूर विधानसभा संपर्क प्रमुख सन्माननीय पंकजी पाटील यांना विनंती करतो की आपण या प्रसंगी आपलं मनोगत व्यक्त करा. अवघ्या हिंदुस्थानचा आराध्य दैवत छत्रपती शिवराय, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हुतात्मा वीर भाई कोतवाल आणि हुतात्मा वीर हिराजी पाटील यांना विनम्र अभिवादन करतो. वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंदी दिघे साहेबांना स्मरून आणि या मंचकावर उपस्थित रायगड जिल्ह्याचे आपले संपर्क प्रमुख विजूभाऊ आहेत, इथे विचारे साहेब आहेत, वालचंद शेठ आहेत, भाई आहेत, गजूबाई आहेत, सर्वच आपली जी काही सिनियर टीम आहे यांच्या वतीने सन्माननीय व्यासपीठ असा उपस्थित असा उल्लेख करतो. आणि उपस्थित सर्व शिवसैनिक बंधू भगिनींनो, येत्या 13 मे रोजी आपण मावळ मतदारसंघातील ह्या 18व्या लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जातोय. सामोरं जात असताना वेगवेगळ्या गोष्टी आजकाल अफवा असतील, चर्चा असतील, कोण निवडून येणार, किती मताधिक्याने निवडून येणार, कशा पद्धतीने आपला प्रचार कोण करतंय. आपल्या मावळ मतात आपले महायुतीचे आहेत आणि मग अशा पद्धतीने आपण कशाला वल्गना करताय. आपण जे म्हणतो की आमची सीट 3 ते 4 लाखांनी लागेल, भाई याच्यात सुद्धा गजूबाई सगळी गणित ठरलेली आहेत. मला वाटतं 2014 साली जेव्हा आपणनी पहिल्यांदाच लोकसभेची 16व्या लोकसभेची ही निवडणूक लढवली मावळ लोकसभा मतदारसंघातून, तेव्हा ते साधारण 1.5 लाखांनी निवडून आले होते. नंतरची निवडणूक 2019 साली 17व्या लोकसभेची निवडणूक त्यांनी लढवली, तेव्हा 2.25 लाखांनी ते निवडून आले होते. मला वाटतं इंजिनिअरिंगचं गणित असं सांगतं, गणिती अभ्यास जे आहे, शास्त्र आहे, 2014 साली 1.5 लाखांनी निवडून आले, 2019 साली 2.25 लाखांनी निवडून आले, म्हणजे 1.5 पटीने निवडून आले. आणि आता 2024 साली एकंदरीत चाललेला प्रचार, खासदार साहेबांनी आणि आमदार साहेबांनी केलेलं काम हे जर बघितलं तर 2.25 लाखाची 1.5 पट होते, साधारण 4.25 लाख रुपये, 4.25 लाखाचं साधारण हे होतं. म्हणजे 3.5 ते 4 लाखांची आपांची सीट निश्चितपणे लागेल, याच्यात माझ्या मनात कुठलीही शंका नाही. अनेकांना प्रश्न पडला असेल की समोरचे जे काही उमेदवार आहेत, मी त्यांच्याबद्दल बोलू इच्छित नाही, परंतु आपांचं राजकीय भागातलं जे सातत्य आहे, 1997 साली आदरणीय श्रीरंग आप्पा बारणे पहिल्यांदा पिंपरी चिंचवड महापालिकेचे नगरसेवक झाले. त्याच्यानंतर ते स्टँडिंग कमिटीचे, स्थायी समितीचे चेअरमन सुद्धा होते. 1997 ला पहिल्यांदा नगरसेवक झाले, 2002 साली दुसऱ्यांदा नगरसेवक झाले, 2007 साली तिसऱ्यांदा नगरसेवक झाले आणि 2012 साली चौथ्यांदा आप्पा पुन्हा पिंपरी चिंचवड महापालिकेतून नगरसेवक म्हणून निवडून आले. मला सांगा, जो माणूस 4-4 वेळा एखाद्या पिंपरी चिंचवड सारख्या महाकाय असणाऱ्या भारतातल्या काही ज्या निवडक मोठ्या महापालिका आहेत, एक तिथला नगरसेवक म्हणजे एक आमदाराच्या बरोबरीचा असतो, त्यांचं जे सातत्य आहे, त्यांनी जर काम केलं नसतं, आता काही ज्या अफवा पसरवल्या जात आहेत, मी मगाशीच म्हटलं की त्याच्यावर मी जास्त काही बोलू इच्छित नाही, कारण ते बोलण्याची गरजही मला वाटत नाही. 4-4 वेळा जो माणूस निवडून येतो, एकदा विरोधी पक्षनेता म्हणून काम करतो आणि त्याच्यानंतर लगेचच 2014 साली आणि नंतर लगेचच 2019 साली निवडून येतोय, तर मला सांगा कुठला हिशोब यांचा लागतोय की 2024 साली आप्पा बारणे पराभूत होतील. अशक्य गोष्टी आहेत, त्या समोर दिसत आहेत आणि मी जी बोलतोय ही वस्तुस्थिती आहे. आणि आप्पांचं जे संसदेतलं कार्य आहे, आप्पा 2014 साली पहिल्यांदा निवडून गेले आणि पहिल्या 4 संसदेच्या सेशनमध्ये, अधिवेशनांमध्ये त्यांचा जो परफॉर्मन्स होता, त्यांची जी कामगिरी होती, ती बघून 2015 साली त्यांना पहिल्यांदा संसदरत्न पुरस्कार मिळाला. त्याच्यानंतर सलग 5 वेळा, बघा सातत्य काय असतं, हे कोणाकडून शिकावं तर आप्पा बारणेंकडून शिकावं.
2015 साली, 2016 साली, 17 साली, 18 साली आणि 19 साली सुद्धा 5च्या 5 वर्ष आप्पांना पहिल्यांदा निवडून गेलेला असताना सुद्धा संसदेमध्ये संसदरत्न हा पुरस्कार त्यांनी पटकावला. आणि मग 2019 साली जो 5 वर्षातून एकदा दिला जातो असा महासंसदरत्न पुरस्कार देखील आप्पांना मिळाला. अशा पद्धतीनं आप्पांचं काम अतिशय सुंदररित्या सुरू आहे आणि त्यांना सुद्धा नेतृत्वाची केंद्रामध्ये कोणाची जोड मिळाली असेल तर जगातील सगळ्यात मोठी लोकशाही असलेल्या या भारत देशाचं नेतृत्व आज जे समर्थपणे करत आहेत, जगातील सर्वात ताकदवान नेतृत्वामध्ये ज्यांची गणना आज होते त्या आदरणीय नरेंद्र मोदीजींच्या सानिध्यात आप्पांचं हे नेतृत्व अजून बहरत गेलं. आजच मी सकाळी जेवता जेवता दुपारी TV 9 ला आदरणीय मोदीजींची भाऊ मुलाखत ऐकली. वालचंद घेतल्यासारख्या गोष्टी आहेत. 10-10 वर्ष ज्यांनी पंतप्रधान पद भूषवलंय तरी सुद्धा नम्रता काय असते, श्रद्धा काय असतं, भाव काय असतो जगामध्ये आज मला तुम्हाला सांगायची गरज नाही की आपण भारताला कुठल्या स्थानावर नेऊन ठेवलंय. मी स्वतः 10-15 वर्ष जगातील वेगवेगळ्या देशांमध्ये प्रवास केलेला आहे कामाच्या निमित्ताने. तिथं काय ट्रीटमेंट मिळत होती, भारताबद्दल बाहेरच्या देशांमध्ये काय बोललं जायचं, आपल्याकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन काय होता. आणि आता जर तुम्ही बघितलं भारताकडे बघण्याचा दृष्टिकोन, अरे आपली अर्थव्यवस्था जगातील 5व्या क्रमांकावर नेऊन ठेवली आहे. या नरेंद्र मोदीजींसाठी मला वाटतं एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आज आपल्या भारताच्या सीमेलगत जे काही देश आहेत आपले सगळे लचके तोडायला बसलेले आहेत, लक्षात ठेवा. परंतु 2014 पासून जे गणित बदललेलं आहे, एकाची बिशाद नाही इथं कुठं. उलट कुठल्या देशांमध्ये जर झालं ना हे युद्ध तर आपल्याला समन्वय साधण्यासाठी आदरणीय मोदीजींना प्राचारण केलं जातं. आपला GDP $5 ट्रिलियन साठी त्यांची जी संकल्पना आहे, केवढ्या मोठ्या गरुड झेपी आपण घेतोय. कोरोनामध्ये सुद्धा सगळ्या देशाला ज्या पद्धतीनं कंट्रोल केलं गेलं, ती वॅक्सिन्स असतील ती उपलब्ध करणं, त्यांचं उत्पादन करणं, त्या ठिकठिकाणी पोहोचवणं. जर का मी तुम्हाला अतिशय जबाबदारीने हे सांगतोय, जर का दुसरं कोणी असं मिक्स सरकार असतं ना, सगळं जो मोदीजींचा जो पगडा आहे, जे कंट्रोल आहे सगळ्या प्रशासनावर, मला वाटतं फार वाईट परिस्थितीला कदाचित आपली जी लोकसंख्या आहे ते जर सगळं लक्षात घेतलं तर फार वाईट परिस्थितीला आपल्याला सामोरं जायला लागलं असतं. आज मोदीजींच्या जी TV 9 जी महामुलाखत घेतली त्याच्यात विचारे साहेब त्यांनी सांगितलं, मनू दादा, बाळासाहेबांबद्दल त्यांनी जे विचार व्यक्त केले ना, माझ्या अंगावर अजूनही शहारे येत आहेत. त्यांनी स्पष्ट सांगितलं की आमची मैत्री काय होती, आमचा एकमेकांबद्दलचा स्नेहभाव काय होता, बाळासाहेबांचं असलेलं त्यांचं नातं काय होतं. म्हणजे विनाकारण हे जे बडबड करतात ना मागून, आम्ही हे केलं ते केलं असं केलं, बीजेपीने अशी सगळी गोंधळ घातलाय महाराष्ट्रात, त्याच्यावर अतिशय 2 शब्दामध्ये त्यांनी समर्पक सगळ्यांचा मला वाटतं क्लीन बोल्ड काढला. IPL सुरू आहे ना, त्यांनी सांगितलं की बाळासाहेब आजारी असताना सुद्धा मला फोन करून विचारायचे की मी ऑपरेशन करू का, आमचं नातं काय होतं. शिवसेना आणि भाजपाची इतक्या 40 वर्षांची युती आपल्याला ठाऊक असेल, पण त्याच्या पलीकडे जे पारिवारिक कौटुंबिक संबंध होते आज ते त्याच्यावरच बोलत होते. मला म्हटलं इथून महाराष्ट्रातून कोणी काहीही बोलू द्या, गेल्या वेळेस म्हटलं आम्ही सेपरेट लढलो पण मी आदरणीय वंदनीय बाळासाहेबांविरोधात कधीही एकही शब्द, चकार शब्द काढला नाही. आणि म्हटलं देवानी मला बुद्धी ती देऊ नये, माझ्या शरीरात जोपर्यंत शेवटचा श्वास आहे तोपर्यंत मी बाळासाहेब हे माझंही श्रद्धास्थान आहे, त्याच्यामुळे मी त्यांच्या विरोधात आणि इव्हन त्यांचे चिरंजीव असलेल्या उद्धवजींच्या विरोधातही कधी काही जास्त बोलणार नाही, कारण ते शेवटी आदरणीय वंदनीय बाळासाहेबांचे चिरंजीव आहेत. उद्या उद्धवजी जर म्हटले काही परिस्थिती आली तर सगळ्यात त्यांच्या मदतीला जाण्यासाठी पहिला माणूस जाणारा असेल तर तो नरेंद्र मोदी असेल. हे छाती ठोकपणे सांगणारा माझा पंतप्रधान आहे, याचा मला निश्चितपणे अभिमान आहे, त्यांचा मी आदर करतो. एवढी टीका होत असताना सगळं पचवून एवढं बोलणं सोपं नाही तसं. परंतु अशा प्रकारचं नेतृत्व आपल्या देशाला लाभलंय, अशा प्रकारचे खासदार गेले 10 वर्ष आपण अनुभवतोय. आणि आजच्या घडीला हा कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघ ज्यांच्या नेतृत्वाखाली अतिशय आक्रमकपणे काम करतोय, कामाची गती काय असावी,
या मतदारसंघाला नवीन विकासाची दिशा देण्याचं काम ज्यांनी केलंय, तुमच्या लक्षात आलंच असेल मी कोणाबद्दल बोलतोय, बोलायची गरज नाही, आजच्या कंकणाला आरसा नसावा. ज्यांच्याबद्दल आज विरोधी पक्षातले लोकही आपल्या गावाच्या बैठकीत, मी अतिशय जबाबदारीने बोलतोय, मोठे मोठे नेते मंडळी दुसऱ्या पक्षातली सुद्धा कबूल करतात की गेल्या 30 ते 40 वर्षात भाऊ असा विकास, असा निधी आम्ही कधीही बघितला नव्हता. सन्माननीय आमदार महेंद्र थोरवे साहेबांबद्दल मी बोलतोय, तुम्हाला सांगायची गरज नाही काय पद्धतीनं आपला विकास झपाट्याने चाललाय. आणि इथं उपस्थित अनेक शिवसैनिकांना माझा थेट सवाल आहे, त्यांचं काम असं नसतं की मी नंतर फोन करतो अधिकाऱ्याला, नंतर बघू. जो काय करेक्ट कार्यक्रम जागेवर करायचा असेल ना, कोणाकडून शिकावं तर सन्माननीय आमदार महेंद्र थोरवे साहेबांकडून. मला वाटतं सन्माननीय आमदार साहेब आणि खासदार साहेबांचं इथं आगमन झालंय. तर अशा पद्धतीने ही जी जोडगोळी आपल्याला लाभली, सन्माननीय आमदार साहेब सुद्धा पहिल्यांदाच आमदार झाले, परंतु 1000 ते 1200 कोटी रुपयांचा निधी आणणं हे काय साधं सोपं काम नाही. तुकाराम महाराजांनी म्हणते, येथे पाहिजे जातीचे येरा गबाळ्याचे काम नव्हे. मला वाटतं अशा पद्धतीचे आमदार आणि खासदार आपल्याला लाभलेत. ह्याच्यापेक्षा आपण मला वाटतं पुण्यवान आहोत की त्यांच्या नेतृत्वाखाली आपल्याला काम करायला मिळते. आणि निश्चितपणे विकासाची संधी पुढच्या 5 वर्षातही दोघांच्याही नेतृत्वाखाली आपल्याला काम करायची मिळेल, याच्या मनात माझ्याबद्दल शंका नाही. तेव्हा आपण सर्वांनी 13 मे रोजी ईव्हीएम मशीनवर 2 नंबरचं जे धनुष्य बाणाचं चिन्ह आहे, श्रीरंग अप्पा चंदू बारणे, हे बटन दाबण्यासाठी जास्तीत जास्त लोकांना आपण आवाहन करावं. वाड्या वस्त्यांवर जाऊन फिरावं. असं नको की ती आप्पा 3 आणि 4 लाखांनी निवडून येणारच आहेत, मग माझी काय गरज आहे, तसं कृपया अजिबात करू नका. ही जनजागृतीच करण्यासाठी, कारण मतं तर आपली ठरलेली आहेत. मला त्याच्यात वाटत नाही की काय दुसऱ्या तुम्हाला काय कोणाला का फार कन्व्हिन्स करायची गरज आहे. परंतु आपण सगळ्यांपर्यंत पोचा आणि जास्तीत जास्त आपलं मतदान करून घ्या. जेवढं मतदान आपण वाढवाल तेवढं आपलं विजयाचं मताधिक्याचं जे डिफरन्स असेल तो नक्कीच वाढेल, एवढीच आशा मी व्यक्त करतो आणि इथंच थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी खासदार सन्माननीय श्रीरंग अप्पा बारणे तथा मावळ लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार त्यांच्यासमोर उपस्थित आहेत ते आमदार सन्माननीय महेंद्र शेठ थोरवे, शिवसेनेच्या प्रवक्त्या महिला रणरागिणी सन्माननीय ज्योतिताई वाघमारे यांचे या व्यासपीठावर आगमन होत आहे. आपल्या सगळ्यांचंच मनपूर्वक हार्दिक स्वागत. मावळ लोकसभा सर्व तालुक्यातील आणि जिल्ह्याचे जे पदाधिकारी आहेत प्रत्येकाचे नाव घेणं शक्य नाही, तर आपण व्यासपीठावर स्थानपन्न व्हावं. महिला व पुरुष पदाधिकारी, प्रथमतः मी खासदार सन्माननीय श्रीरंग अप्पा बारणे, आमदार महेंद्र शेठ थोरवे, शिवसेनेचा रणरागिणी प्रवक्त्या सन्माननीय ज्योतिताई वाघमारे यांना विनंती करतो की आपण छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला आपण पुतळ्याला पुष्पहार अर्पण करायचा आणि त्यानंतर दीपप्रज्वलन करून या कार्यक्रमाची सुरुवात करावी. सर्वांना विनंती आहे की व्यासपीठाच्या समोर जे कोणी उभे आहेत आपण सर्व शिवसैनिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते, त्यांना विनंती आहे की आपण खुर्च्यांवर आसनस्थ व्हावं. या व्यासपीठावर उपस्थित असलेले मावळ लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार तथा या मतदारसंघाचे या लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने उपस्थित असलेले उमेदवार सन्माननीय श्रीरंग अप्पा बारणे, शिवसेनेच्या प्रवक्त्या महिला रणरागिणी सन्माननीय ज्योतिताई वाघमारे, त्यानंतर आमदार महेंद्र शेठ थोरवे, जिल्हा संपर्क प्रमुख महिला आघाडी सन्माननीय शिल्पाताई देशमुख, जिल्हा प्रमुख सन्माननीय संतोष शेडबिरूप,
जिल्हा संपर्क प्रमुख विजूभाऊ पाटील आणि उपस्थित सर्वच पदाधिकारी या सगळ्यांचंच पुन्हा एकदा व्यासपीठावर मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आणि उपस्थितांना विनंती करतो की आपण जे कोणी पदाधिकारी उभे आहेत त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठाच्या खुर्च्यांवर आसनस्थ व्हावं. आपण व्यासपीठासमोरील खुर्च्यांवर आसनस्थ व्हावं. जे मागे शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित आहेत त्यांना विनंती आहे की आपण खुर्च्यांवर आसनस्थ व्हावं. प्रथमतः या कार्यक्रमाची सुरुवात करत असताना आपण स्वागत करणं हे उचित समजून या मावळ लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सन्माननीय श्रीरंग अप्पा बारणे यांचं स्वागत करण्याची विनंती मी सन्माननीय गजूबाई वागेश्वर, नंदू कोळंबे, अंकुश दाबणे आणि अंकुश शेळके यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन आपण त्यांचं स्वागत करावं. मी सन्माननीय खासदार श्रीरंग अप्पा बारणे यांचं स्वागत सन्माननीय गजूभाई वागेश्वर, नंदू कोळंबे, अंकुश दाबणे आणि अंकुश शेळके यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचं पुष्पगुच्छ आणि शाल देऊन त्यांचा यथेच्छ स्वागत आणि सत्कार करावा. नेरळचे उपशहर प्रमुख आणि नेरळ जिल्हा परिषद विभाग प्रमुख यांना विनंती करतो की आपण त्वरित व्यासपीठावर येऊन आपण महेंद्र शेठ थोरवे यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन आपण यथेच्छ सत्कार करायचा आहे. नेरळ शहर प्रमुख, नेरळ शहर संपर्क प्रमुख तसेच जिल्हा परिषद विभाग प्रमुख ज्ञानेश्वर भगत आणि नेरळचे उपशहर प्रमुख आणि नेरळ पंचायत समिती विभाग प्रमुख आणि शेलू पंचायत समिती विभाग प्रमुख यांच्या शुभ हस्ते आपण आमदार महेंद्र शेठ थोरवे यांचा यथेच्छ शाल आणि पुष्पगुच्छ देऊन आपण येथे सत्कार करतो. त्यांचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. यानंतर खऱ्या अर्थाने ज्यांना आपण प्रमुख पाहुणे म्हणून येथे आपण बोलावलेलं आहे आणि ज्यांच्या खऱ्यातून अमोघ वाणीतून आपण अनेकदा शिवसेनेच्या प्रवक्त्या म्हणून ते काम करतच आहेत, परंतु शिवसेनेची रणरागिणी कशी असावी, शिवसेनेचे महिला आघाडी प्रमुख कसे असावी, तर त्या आज उपस्थित आहेत आपल्या सर्वांच्या साक्षीनं. त्या ज्योतिताई वाघमारे यांचं जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आम्ही स्वागत करतो. आणि सर्वच वर्षा बोराडे ग्रामपंचायत सदस्य, महिला वर्ग नेरळच्या या सर्वांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर येऊन आपण आपल्या शुभ हस्ते सन्मानित ज्योतिताई वाघमारे यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करावा. नेरळ ग्रामपंचायत सदस्य आणि वर्षाताई बोराडे यांना विनंती आहे की आपण आपल्या शुभ हस्ते शिवसेना प्रवक्त्या सन्माननीय ज्योतिताई वाघमारे यांचा सत्कार आपण या कार्यक्रमाच्या निमित्ताने करावा. यानंतर या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असलेले महिला जिल्हा संपर्क प्रमुख सन्माननीय रेश्माताई देशमुख सुद्धा येथे शिल्पाताई देशमुख सुद्धा येथे उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा स्वागत करण्याची विनंती मी दोन्ही तालुका प्रमुख महिला आघाडी कर्जत आणि खालापूर यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय शिल्पाताई देशमुख जिल्हा संपर्क प्रमुख रायगड महिला यांचं स्वागत या कार्यक्रमाच्या निमित्ताने करावं. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करतो. घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याही पवित्र विचारांना अभिवादन. सरसेनापती आपल्या सर्वांचे दैवत हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्याही विचारांना अभिवादन. धर्मवीर आनंद दिघे साहेब यांना नतमस्तक होऊन ज्यांच्या नेतृत्वाखाली आपण महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचा झंझावात निर्माण केला असे आदरणीय आपल्या शिवसेनेचे मुख्य नेते महाराष्ट्राचे कर्तृत्ववान मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने
आज देशाच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मावळचे महायुतीचे अधिकृत संसदपटू आणि खऱ्याने मावळला विकासाचा अखंड झंझावात असा सुरू ठेवला असे आदरणीय श्रीरंगाप्पा बारणे खऱ्या अर्थाने देशाला स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर कर्जत विधानसभा मतदारसंघामध्ये खऱ्या अर्थाने ज्यांनी विकासाचा डोंगर उभा केला, भविष्य काळामध्ये इतिहासामध्ये ज्याची नोंद होईल असे आपले विकास पुरुष आमदार महेंद्र शेठ थोरवे, शिवसेनेच्या रणरागिणी ज्यांनी महाराष्ट्रामध्ये आपल्या वक्तृत्वाने मोठा झंझावात निर्माण केलाय अशा डॉक्टर ज्योतिताई वाघमारे शिवसेनेच्या प्रवक्त्या, त्याचप्रमाणे जिल्हा महिला संपर्क प्रमुख आदरणीय डॉक्टर शिल्पाताई देशमुख, या ठिकाणी शिवसेनेचे रायगडचे संपर्क प्रमुख विजयभाऊ पाटील, उपजिल्हा प्रमुख भाई गायकर, व्यासपीठावरती वेळ कमी असल्यामुळे व्यासपीठावर बसलेले शिवसेनेचे सगळे सन्माननीय पदाधिकारी, महिला आघाडीच्या सर्व पदाधिकारी, युवा सेनेचे पदाधिकारी, अल्पसंख्याक सेलचे पदाधिकारी, वाहतूक सेनेचे पदाधिकारी, शिवउद्योग सेनेचे सर्व पदाधिकारी, शिवसेनेचे सर्व सन्माननीय शिवदूत, बूथ प्रमुख, शाखा प्रमुख, गट प्रमुख, सरपंच, उपसरपंच, आजी माजी पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, शिवसेनेचे दोन तालुक्याचे तालुका प्रमुख, उपतालुका प्रमुख, सर्वच पदाधिकारी आज खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांना पुन्हा या देशाचे पंतप्रधान करण्यासाठी हिंदू हृदय सम्राट सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार ज्यांनी पुढे नेले आणि खऱ्या अर्थाने त्याचा वारसा आपल्या शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब हे पुढे नेत असताना आपल्या साऱ्यांची जबाबदारी आहे की पुन्हा एकदा या देशामध्ये देशाला मजबूत करण्यासाठी, कारण ही निवडणूक म्हणजे देशाची निवडणूक आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने या देशाला पुन्हा एकदा मजबूत करायचं जर असेल तर या ठिकाणी मावळचे आपले खासदार श्रीरंगाप्पा बारणे यांना खऱ्या अर्थाने प्रचंड मताने आपल्याला निवडून द्यायचं आहे आणि म्हणून सर्वसामान्य शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांची आपली जबाबदारी आहे की या राज्यामध्ये आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली सरकार जेव्हा आलं आणि खऱ्या अर्थाने गेल्या 2-2.5 वर्षामध्ये या राम लक्ष्मणाची जोडी मग श्रीरंगाप्पा बारणे असतील, आमदार महेंद्र शेठ थोरवे असतील, यांनी या मतदारसंघामध्ये सर्व स्तरावरती जेवढ्या शासनाच्या जेवढ्या योजना आहेत या सगळ्याच्या सगळ्या योजना आज आपण जर बघितलं तर या मतदारसंघामध्ये जेवढा विकास जो सुरू आहे तर खऱ्या अर्थाने त्याचं श्रेय आमदार महेंद्र शेठ थोरवे आणि खासदार श्रीरंग बारणे यांना जातं. मग जिल्हा नियोजन असेल, शासनाचा 25-15 असेल, अर्थसंकल्प असेल, जल जीवन योजनेच्या माध्यमातून नळ पाणी पुरवठा योजना असतील आणि सर्वसामान्यांच्या हितासाठी केंद्राने आणि या राज्याने या राज्यातील जनतेच्यासाठी अनेक योजना व महिलांसाठी असतील, अल्पसंख्याकांसाठी असतील, ज्या ज्या योजना आपल्याला या मतदारसंघामध्ये किंबहुना या राज्यामध्ये ज्या दिसत आहेत खऱ्या अर्थाने त्याचं श्रेय आदरणीय या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि त्यांच्या मंत्रिमंडळामधील सर्व सदस्यांना आणि खऱ्या अर्थाने या देशामध्ये विकासाचा जो महामेरू या मतदारसंघामध्ये किमान 1 लाखाची आघाडी या ठिकाणी मिळेल. त्याचं कारण आहे की या ठिकाणी आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या नेतृत्वाखाली उभी असलेली ही शिवसेनेची संघटना
आणि त्याबरोबर असलेली महायुतीचे घटक पक्ष, मग भारतीय जनता पक्ष असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल, आठवले गट, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया असेल, रासप असेल, असे अनेक पक्ष या ठिकाणी आपल्या बरोबरील आहेत. परंतु माझं शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना आव्हान आहे की 13 तारखेला जे मतदान होणार आहे त्या मतदानामध्ये ज्याप्रमाणे ग्रामपंचायत, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीला ज्या पद्धतीने आपण काम करताय अशा पद्धतीने काम करून महाराष्ट्रामध्ये 50 आणि 55% मतदान होतंय. परंतु ही आकडेवारीने काय होणार नाही, म्हणून या विधानसभेच्या मतदानामध्ये रेकॉर्ड ब्रेक असं 90 ते 80% मतदान करा आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी शिवसेनेला जास्तीत जास्त मतदान पाडून घ्या. मी आपल्या कार्यकर्त्यांना विनंती करेन, 7 तारखेला कर्जतच्या ग्रामीण भागामध्ये या ठिकाणी महायुतीची रॅली निघणार आहे. सकाळी 10 वाजता 7 तारखेला पळसदरी पासून प्रारंभ होईल. बाळासाहेब भवन, दैवली, खांडपे, कोंदिवडे, पळसदरी, धाकटे वेनगाव, गवरकामत, कडाव मार्गे कशेळेला येईल. कशेळेवरून पात्रस, खांडस, ओळमन, कळम, कळमवरून पोसीर, पोसीरवरून नेरळ, नेरळवरून डिक्सल असा रॅलीचा मार्ग असेल. या मार्गावरती आपण जे आजूबाजूला गावं असतील, आजूबाजूला जे ग्रामपंचायती असतील, कारण रूट हा एक मार्गी असल्या कारणाने आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी येऊन आदरणीय खासदार साहेब आणि आमदार साहेब त्या रॅलीमध्ये सर्व पदाधिकारी असणार आहेत आणि पूर्ण दिवस संध्याकाळी 6च्या नंतर कर्जत शहरामध्ये त्या ठिकाणी रॅलीचं आपण नियोजन केलेलं आहे. आणि म्हणून माझी कार्यकर्त्यांना विनंती आहे की या ठिकाणी प्रचंड असं काम शिवसेनेच्या माध्यमातून आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली श्रीरामाच्या जोडीने, मग खासदार श्रीरंग आप्पा बारणे असतील, आमदार महेंद्र शेठ थोरे या ठिकाणी असतील, खऱ्या अर्थाने 4.5 वर्ष या दोन्ही साहेबांनी आपल्याला एवढं भरभरून दिल्यानंतर येणाऱ्या उद्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आदरणीय श्रीरंग बारणेंना आपल्याला भरघोस धनुष्यबाणाच्या निशाणेवरती मतदान करायचं आहे. पुढे येणाऱ्या 4 महिन्याच्या निवडणुकीमध्ये सुद्धा आमदार महेंद्र शेठ थोरेंना आपल्याला या ठिकाणी पुन्हा एकदा निवडून द्यायचं आहे. माझी कार्यकर्त्यांना कळकळीची विनंती आहे की आमदार साहेबांनी जात धर्म कुठला न पाळता, आदिवासी असतील, गोरगरीब असतील, अल्पसंख्याक मुस्लिम समाज असेल, गेल्या अनेक वर्षामध्ये देशाला स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर मुस्लिम समाजामध्ये सुद्धा ज्या शाळा आहेत त्या शाळेला भरघोस निधी नव्हता दिला. परंतु या ममदापूर असेल, त्या ठिकाणी खालापूर तालुक्यामधील हाल असेल, या गावांच्या मध्ये सुद्धा आमदार साहेबांनी भरभरून निधी जिल्हा नियोजनच्या माध्यमातून दिलेला आहे. त्या ठिकाणी अल्पसंख्याक विभागाच्या माध्यमातून दिलेला आहे, 25-15च्या माध्यमातून दिलेला आहे. त्यामुळे आमदार साहेब, मला तुमचं कौतुक करावंसं वाटतं की या मतदारसंघामधले 335 मतदान केंद्रावरती आपण असं एकही मतदान केंद्र सोडलं नाही का शिवसेनेच्या माध्यमातून, आमदार आणि खासदारांच्या माध्यमातून एक काम झालं नाही. परंतु मी या ठिकाणी सांगेन की समोरचा उमेदवार आहे त्यांनी त्यांचं एक काम सामाजिक दृष्ट्या या मतदारसंघात दाखवावं आणि या ठिकाणी 1 लाख रुपयाचं जिल्हा प्रमुखाकडनं बक्षीस घेऊन जावं. आणि म्हणून मी या ठिकाणी सांगेन की खऱ्या अर्थाने या निवडणुकीची जबाबदारी आपल्यावरती आहे. आदरणीय हिंदुहृदय सम्राट सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे नेत असताना खऱ्या अर्थाने या ठिकाणी पुन्हा एकदा आदरणीय हिंदुहृदय सम्राट सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार खऱ्या अर्थाने महाराष्ट्र देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांनी 370 कलम असेल, त्या ठिकाणी राम जन्मभूमीचा प्रश्न असेल, अनेक प्रश्न असतील, हे सगळे सोडवण्याचं काम केलं आणि खऱ्या अर्थाने देशाला पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावरती या ठिकाणी देशाचं नाव उंच करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे. म्हणून खऱ्या अर्थाने या देशामध्ये आदरणीय मोदी साहेबांचे हात बळकट करण्यासाठी आदरणीय खासदार साहेबांना आपण मतदान धनुष्यबाणाच्या निशाणेवरती करा. आणि आदरणीय आमदार महेंद्र थोरवे यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना शिवसेनेला मान्य करणारा कार्यकर्ता आहे. आणि म्हणून या ठिकाणी या जिल्हा परिषदेच्या वार्डामध्ये, या मतदारसंघामध्ये सगळे कार्यकर्ते 1 नंबरला धनुष्यबाण चालवतील असं मला विश्वास आहे. आणि पुन्हा एकदा मी कर्जत आमदार साहेब, तुम्ही मला सांगितलं होतं की मतदारसंघाची सभा घ्या, परंतु ही
खऱ्या अर्थाने सभा जी आहे केवळ कर्जत तालुक्यामधली सभा आहे. कालापूर आणि खोपोलीच्या कार्यकर्त्यांना उद्या संध्याकाळी 4 वाजता जी रॅली आहे त्या रॅलीमध्ये निमंत्रित केलेलं आहे. त्यामुळे आज मी सर्व कार्यकर्त्यांचं या ठिकाणी कौतुक करतो आणि सगळ्यांना विनंती करतो की 13 तारखेला सर्वात जास्त टक्केवारीने मतदान करा, जास्तीत जास्त लोकांना मतदानाला बाहेर काढा अशी कळकळीची विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद संतोष शेठ. यानंतर दीपक पाटील यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यावं. यानंतर शिवसेनेच्या रणरागिणी महिला आघाडीच्या प्रमुख तथा शिवसेनेच्या प्रवक्त्या सन्माननीय ज्योतिताई वाघमारे यांना विनंती करतो की आपण या प्रसंगी आपलं मनोगत व्यक्त करावं. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, राजे तुम्ही होतात म्हणून राहिले मंदिरांना कळस. राजे तुम्ही होतात म्हणून राहिले मंदिरांना कळस, आणि राजे तुम्ही होतात म्हणून दिसली अंगणातली तुळस. राजे तुम्ही होतात म्हणून राहिलं सवासनींचं कपाळ, आणि राजे तुम्ही होतात म्हणून उगवली स्वराज्याची सकाळ. हिंदवी स्वराज्य संस्थापक बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज, त्यांना घडवणाऱ्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब, स्वराज्य संरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज. एक तरफ भीम तो खिलाफ सारी दुनिया थी, एक तरफ भीम तो खिलाफ सारी दुनिया थी, जात धर्म के नाम पर चलने वाली यह गद्दारी थी, लेकिन दुश्मन भीम जी का कुछ ना बिगाड़ सके क्योंकि कलम बाबा साहब की तलवार से भी भारी थी. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, विश्वभूषण महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता भीमाई, माता रमाई, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, क्रांतिबा ज्योतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले, सर्व महामानवांना, सर्व महामातांना विनम्र अभिवादन करते. या ठिकाणी उपस्थित असणारे लोकप्रिय खासदार, आपल्या भागातील विकासाचे शिल्पकार, ज्यांना महासंसद रत्न पुरस्काराने सन्मानित केलं, ते आपला अभिमान, स्वाभिमान माननीय श्रीरंग अप्पा बारणे साहेब, या भागाचे विकास सम्राट आमदार, लाडके आमदार माननीय महेंद्रजी थोरवे साहेब, संपर्क प्रमुख आमच्या मार्गदर्शिका आदरणीय शिल्पाताई देशमुख, जिल्हा संपर्क प्रमुख आदरणीय विजूभाऊ पाटील साहेब, जिल्हा प्रमुख आदरणीय माझे बंधू संतोषदादा भोईर साहेब, उपजिल्हा प्रमुख भाई गायकर साहेब, सर्व तालुका प्रमुख आणि तालुक्यातील सर्व पुरुष आणि महिला पदाधिकारी, सर्वांना मानाचा जय महाराष्ट्र. आणि सर्वप्रथम एक या ठिकाणी सांगू इच्छिते की मी महिला आघाडीची प्रमुख नाहीये, मी फक्त एक प्रवक्ता आहे. परंतु मला वाटतं की कोणत्याही पदापेक्षा शिवसेनेमध्ये शिवसैनिक हे सगळ्यात मोठं पद असतं, आणि त्या पदाला आपण जागत राहून आपण सर्व स्वाभिमानी शिवसैनिक या ठिकाणी एकत्र आलात, याचा मला खूप अभिमान वाटतोय. सर्वात आधी मला आदरणीय श्रीरंगप्पा बारणेंचं मनापासून अभिनंदन करायचंय, कारण अगदी पिंपरी चिंचवड भाग असेल किंवा पुण्यातला भाग असेल, कर्जतचा भाग असेल, नेरळचा भाग असेल, आणि त्यातल्या त्यात सगळ्यात आधी बोलायच्या आधी या नेरळच्या पवित्र भूमीला अभिवादन करायचंय, कारण ही भूमी ही स्वातंत्र्य सैनिक भाई कोतवालांची भूमी आहे, आणि याच भूमीमधून त्यांनी ब्रिटिशांच्या विरोधात यलगार केला होता. त्यामुळे या क्रांतीभूमीला वंदन करते. आदरणीय अप्पांच्या बाबतीत सगळे लोक आम्हाला नेहमी हेच सांगतात की विकास कामांच्या साठी जे देत नाहीत कधीच कुठली कारणे, विकास कामांच्या साठी जे देत नाहीत कधीच कुठली कारणे, ते आहेत आपले खासदार श्रीरंग अप्पा बारणे. मी लोकांना विचारलं की बाबा तुम्ही खासदार साहेबांना अप्पा का म्हणता? इतर ठिकाणी साहेब म्हणतात, काय म्हणतात, तुम्ही अप्पा काय म्हणता? तर त्यावेळेला मला मतदारसंघातल्या लोकांनी सांगितलं की ताई त्याचं कसं आहे की अप्पांच्याकडे गेलं ना तर अ पासून आई होते आणि प पासून पप्पा होतात. आम्हाला अप्पांच्याकडनं आईचं प्रेम पण मिळतं आणि पप्पांचा धाक दरारा पण मिळतो. दोन्ही गोष्टी त्यांच्या व्यक्तिमत्वात आहेत, म्हणून आम्ही त्यांना अप्पा म्हणतो असं मला कार्यकर्ते सांगतात. असं कार्यकर्त्यांच्या पितृत्वाची आणि मातृत्वाची जबाबदारी घेणारे माननीय श्रीरंगप्पा बारणे साहेबांना हॅट्रिक करून आपल्याला संसदेमध्ये पाठवायचंय, आणि मला वाटतं की त्या विजयाची मुहूर्तमेढ आज इथे रोवली गेली आहे म्हणलं तर त्याच्यामध्ये काहीच वावगं ठरणार नाही. बघा, नाचणारा मोर आणि पैशाचा जोर हा कायमस्वरूपी नसतो. नाचणारा जोर आणि पैशाचा जोर हा कायमस्वरूपी नसतो, कारण वेळ संपली की पिसारा आणि पसारा दोन्ही आटपावा लागतो,
उबाठाच्या गटाकडे पैशाचा जोर असेल, नाचणारा मोर असेल किंवा पळून गेलेला चोर असेल, पण आमच्याकडे तिकडे चोरवे असले तरी आमच्याकडे थोर मनाचे थोरवे साहेब आहेत. त्यामुळे तिकडे सगळा चोरांचा बाजार आणि इकडे सगळा थोरांचा कारभार, अशा पद्धतीनं केवळ आडनावानच नव्हे तर कर्तृत्वानं सुद्धा थोर असणारे या विभागाचे कार्यसम्राट आमदार सन्माननीय महेंद्र शेठ थोरवे दादांचंही मला या ठिकाणी मनापासून अभिनंदन करायचं आहे. सोलापूरहून आली आहे काही दिवसापूर्वीच उबाटाचे घटनाबाह्य पक्षप्रमुख यांची आमच्या सोलापुरामध्ये सभा झाली आणि बघा त्यांनी सभेसाठी मैदान सुद्धा कुठलं निवडलेलं होतं तर सोलापूरच्या चिल्ड्रन्स पार्क वरती त्यांची सभा झाली होती. चिल्ड्रन पार्क्स वरती चिल्ड्रन लोकांची आणि स्वतःच्या चिल्ड्रनचं भविष्य सांभाळून ठेवण्यासाठीची ती सभा झाली आणि दुसऱ्याच दिवशी तिथं योगी आदित्यनाथांची सभा झाली की ज्या चिल्ड्रन पार्क्स वरती उबाटाच्या घटनाबाह्य पक्षप्रमुखांची सभा झाली तिथं दुसऱ्या दिवशी योगींच्या सभेसाठी पार्किंग करण्यात आलेलं होतं आणि पार्किंगला सुद्धा जागा कमी पडली. तुम्ही म्हणाल की ताई स्वतःच्या चिल्ड्रन्स साठी सभा असं तुम्ही का म्हणताय, तर बघा पुण्याच्या सभेमध्ये बोलताना त्यांच्या ओठातलं म्हणजे त्यांच्या पोटातलं ओठावर आलं आणि ते काय म्हणतायत एकदा जरा ह्या ऑडिओ क्लिप मध्ये ऐका. आणि सगळं काय पवार साहेब त्यांच्या मुलीला मुख्यमंत्री करायला लढतायत, मी माझ्या मुलाला मुख्यमंत्री करायला लढतोय. आम्ही आमच्या मुलांसाठी लढतो आहोत. त्यानं मुख्यमंत्री करायचं की नाही हे जनता ठरवेल. अजून एकदा ऐका. आणि सगळं काय पवार साहेब त्यांच्या मुलीला मुख्यमंत्री करायला लढतायत, मी माझ्या मुलाला मुख्यमंत्री करायला लढतोय. आम्ही आमच्या मुलांसाठी लढतो आहोत. त्यानं मुख्यमंत्री करायचं की नाही हे जनता ठरवेल. उबाठाच्या घटनाबाह्य पक्षप्रमुखांनी पुण्याच्या सभेमध्ये कबुली दिली आहे की एकीकडं पवार साहेब त्यांच्या मुलीला मुख्यमंत्री करण्यासाठी लढतायत, दुसरीकडे ते स्वतः आदोबाळाला पेंग्विन राजकुमाराला मुख्यमंत्री करण्यासाठी लढतायत. मग मला सांगा की जर सोनिया गांधींच्या मुलाचं भवितव्य सुरक्षित करण्यासाठी काँग्रेसला मतदान करायचं, पवार साहेबांच्या मुलीचं सुप्रियाताईंचं भवितव्य सुरक्षित करण्यासाठी तुतारीला मत द्यायचं का मग आदोबाळाचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी विझलेल्या मशालीला मत द्यायचं, तर मग तुमच्या आमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करायचं असेल तर धनुष्यबाण आणि कमळाला मत द्यायचं. कारण ही सगळी माणसं ही स्वतःच्या मुलांच्या भवितव्याचं रक्षण करण्यासाठी लढतायत. तुमच्या मुलाबाळांच्या भवितव्याचा विचार फक्त मोदी साहेब, एकनाथजी शिंदे साहेब, देवेंद्रजी फडणवीस आणि अजितदादा करतायत आणि यासाठीच आपल्याला शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी या महायुतीच्या पाठीमागे उभे राहायचंय. खरं तर आजचा दिवस एक वाईट बातमी घेऊन उजाडला की सकाळी शिवसेनेच्या अंधारलेल्या प्रवक्त्या अक्कांचं हेलिकॉप्टर उडण्याआधीच कोसळलं. त्यांना 100 वर्ष आयुष्य लाभावं अशी मी परमेश्वराकडे आणि कुलस्वामिनी तुळजाभवानीकडे प्रार्थना करते. टेक ऑफ व्हायच्या आधीच खरं तर लँडिंग होतानाच विमान कोसळलं. पण बघा नियतीचा खेळ कसा असतो की हनुमान उडत लंकेला कसा गेला ह्या विचारणाऱ्या अक्कांचं विमान उडण्याआधीच क्रॅश झालं. ही देवाची लाठी असते. महाड ही साधी सुधी भूमी नाहीये, ही कर्जतची नेरळची भूमी रायगड जिल्ह्यात येते. महाड रायगडच्या जिल्ह्यात येतं आणि त्याच रायगडच्या भूमीवरती 350 वर्षाची गुलामी संपवून छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक रायगडला झाला आणि त्याच महाडमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 तळ्याचा सत्याग्रह केला आणि त्या भूमीवरती जर उबाटाचं हेलिकॉप्टर टेक ऑफ होण्याच्या आधी क्रॅश होतंय तर हा इशारा आहे की आता तरी अंधारलेली विचारसरणी बदला, अन्यथा उबाटाचं हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे त्यांनी आता तरी हिंदुत्वाचा मार्ग स्वीकारावा हे मला त्यांना या ठिकाणी सांगायचंय. खऱ्या अर्थानं मला सांगा की आज आपल्या या तालुक्यामध्ये सन्माननीय आमदार थोरवे साहेबांच्या माध्यमातून 800 ते 1000 कोटींचा विकास निधी येतोय.
माननीय बारणे अप्पांच्या माध्यमातून संसदेतली त्यांची कामगिरी बघून त्यांना संसद रत्न पुरस्कारानं सन्मानित केलं जात आहे. आणि दुसऱ्या बाजूला ते जे कोण समोर उभारलेले आहेत, मला सांगा की हे लोक जर निष्ठेची भाषा करत असतील तर आज मला उबाटाच्या घटनाबाह्य पक्षप्रमुखांना विचारायचं आहे की जो माणूस लोकसभेच्या फक्त महिनाभर आधी तुमच्या पक्षात येतो, जो लोकसभेच्या महिनाभर आधी फक्त तिकिटासाठी आपल्या पक्षातून भागून पळ काढून तुमच्या पक्षात येतो, तुम्ही जर त्याला तिकीट देत असाल तर कुठल्या तोंडाने गद्दारीची भाषा करताय, कुठल्या तोंडाने तुम्ही आम्हाला निष्ठा शिकवताय? अरे जर निष्ठेची भाषा करायची असेल तर त्या वाघेरेला तिकीट देण्यापेक्षा एखाद्या सर्वसामान्य शिवसैनिकाला तिकीट द्यायचं होतं आणि मग तुम्ही आम्हाला निष्ठेची भाषा शिकवा. त्यामुळे ते जे कोणी वाघेरे आहेत ना, वाघेरे, त्यांचं नाव आता वाघेरे नाही, भागेरे करायला पाहिजे. कारण तिकिटाच्यासाठी ते भागून दुसरीकडे गेलेले आहेत. त्यामुळे जर निष्ठा शिकायची असेल ना, तर स्वतःचा जीव गेला तरी चालेल, पण हिंदुत्वाचं बलिदान करणार नाही हे ठरवणाऱ्या एकनाथजी शिंदे साहेबांच्याकडून निष्ठा शिकली पाहिजे. निष्ठा शिकायचीच असेल तर सगळीकडे टीकेचा गदारोळ माजलेला असताना सुद्धा धर्मवीर आनंद दिघेंच्या, धर्मवीरांच्या, कर्मवीराच्या पाठीमाग खंबीरपणाने उभ्या राहणाऱ्या आमच्या श्रीरंगप्पा बारणेंच्याकडनं निष्ठा शिकली पाहिजे. आणि इथल्या गोर गरीब मतदारांच्या डोळ्यातले अश्रू पुसणाऱ्या आमच्या महेंद्र शेठ थोरवे दादांच्याकडनं निष्ठा शिकली पाहिजे. त्यामुळे 10 पक्ष बदलून, 10 ठिकाणचं कुंकू, 3 ठिकाणची टिकली बदलून जे आम्हालाच येऊन निष्ठा शिकवतात, त्या भागेरेंना आता जागा दाखवायची वेळ आलेली आहे. आणि सुज्ञ मतदार आपल्या मतदानातून ते दाखवतील याच्यामध्ये मला काहीच शंका वाटत नाहीये. खरं तर माझ्या काही मुस्लिम भगिनी या ठिकाणी आहेत, मला खूप आनंद वाटला. आणि मला या ठिकाणी आवर्जून एक सांगायचंय, कोल्हापूरला शासन आपल्या दारीसाठी मी गेले होते. तिथे मी बसले होते. कोल्हापूरमध्ये काही दिवसांपूर्वीच म्हणजे त्या कार्यक्रमाच्या आधी एक संवेदनशील परिस्थिती निर्माण झालेली होती. थोडंसं तणावाचं वातावरण होतं. आणि त्या परिस्थितीत मुख्यमंत्र्यांची सभा आणि एक पूर्ण बुरख्यामधली 23-24 वर्षाची एक भगिनी हातात छोटस 1.5-2 महिन्याचं बाळ घेऊन स्टेजवर आली. येऊन माझ्या शेजारी बसली. मी विचारलं की ताई का आलाय? तिने सांगितलं कि दीदी ये मेरी बच्ची है, जब ये 15-20 दिन की थी ना तब इसने दूध पीना बंद कर दिया. पहला बच्चा था और पहली बार मां बनना, इससे बड़ा सुकून तो जन्नत में भी नहीं मिलता. ये बच्ची ने जब दूध पीना बंद कर दिया ना तो मेरे अंदर की औरत, मेरे अंदर की मां रोने लगी. लेकिन बहुत गरीबी थी. डॉक्टर के पास गई तो डॉक्टर ने लाख रुपए का खर्चा बोला. मेरा पति तो बहुत गरीब है, मेहनत मजदूरी करके हम अपना पेट भरते हैं. और तब मुझे लगा कि शायद मेरी पहली औलाद मेरी गोद में ये दम तोड़ देगी. क्या आखिरी सांस से पहले मैं मेरी बच्ची को दूध भी पिला ना पाऊंगी? क्या मेरी अंदर की मां बेसहारा होकर, असहाय होकर पैसे की वजह से क्या मैं मेरे बच्ची को जीते जी तड़प कर मरते हुई देखूंगी? लेकिन तभी मुझे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष का पता चला और वहां से मुझे मदद मिली. पूरा जितना भी खर्चा हुआ मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष की तरफ से हुआ. आज मेरी बेटी जिंदा है तो सिर्फ सीएम साहब की दुआ है, इसलिए आज मेरी बेटी जिंदा है. और क्योंकि बच्ची पर मुख्यमंत्री साहब की दुआ है तो मैं मेरी बेटी का नाम दुआ रखूंगी. आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांना देण्यासाठी आभाराचं पत्र आणलेलं होतं. मुख्यमंत्र्यांना ते पत्र दिलं. आता दुआ 1.5 वर्षाची झाली आहे. परवाच त्या दुवानी मुख्यमंत्र्यांच्या सोबत तिचा पहिला वाढदिवस साजरा केला. मुख्यमंत्री साहेबांनी केक कापला. दुआ आज सेलिब्रिटी झाली आहे. जिथं कुठे ती जाते ना ते छोटं बाळ आता 1-1.5 वर्षाचं झालंय, लोक तिच्यासोबत फोटो काढतात. मग मला सांगा, हिंदुत्व याचा अर्थ दुसऱ्या धर्माचा द्वेष करणं नाही. आम्ही कसाबच्या विरोधात आहोत, कलामांच्या सोबत आहोत. अब्दुल कलामांना राष्ट्रपती सुद्धा शिवसेना भाजपनी बनवलेलं होतं. आणि त्यामुळे आमचे मुख्यमंत्री सांगतात की दर्द का
कोई धर्म नहीं होता, दर्द का कोई धर्म नहीं होता और मरहम का कोई मजहब नहीं होता. आमचे मुख्यमंत्री सांगतात की उसको गीता में भगवान न मिला. अरे उसको गीता में भगवान न मिला, उसको कुरान में ईमान न मिला, उस इंसान को आसमान में खुदा क्या मिलेगा जिसको इंसान में इंसान न मिला. अशा पद्धतीचं जगणं हे माझे नेते मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचं आहे. त्यामुळे समोर एखादा गरजू आला तर ते त्याची जात बघत नाहीत, त्याचा धर्म बघत नाहीत, त्याचं दुःख बघतात आणि दुःखाला कुठला धर्म नसतो. आणि म्हणून एकनाथजी शिंदे साहेब हे फक्त गणेशलाच मदत करत नाहीत तर शॉकमुळे दोन्ही हात गेलेल्या गुलाम गौसला सुद्धा मदत करतात. आणि तिथं ते कुठलाही भेदभाव करत नाहीत. आणि त्यामुळे जर कोणी माझ्या मुस्लिम बांधवांच्या मनामध्ये शिवसेना भाजपाबद्दल जर भीती निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतील तर त्यांनी त्याला बळी पडू नये. कारण आम्ही आतंकवाद्यांच्या विरोधात आहोत, आम्ही दहशतवाद्यांच्या विरोधात आहोत. देशभक्त मुस्लिम समाजाचा शिवसेना भाजपा युतीनं हा कायम सन्मान केलेला आहे. कारण आम्हाला माहिती आहे की हर धर्म में नेकी बसती है, हर धर्म में बंदे होते हैं. हर धर्म में नेकी बसती है, हर धर्म में बंदे होते हैं. सच बात तो हमसे पूछो यारो, बस कुछ लोग ही गंदे होते हैं. आणि हे जे गंदे लोक आहेत ना त्यांच्या विरोधात आमची लढाई आहे. शिवसेना भाजपा युतीच्या विरोधात आणखीन एक प्रचार केला जातोय की ते म्हणजे 400 पार जर जागा मिळाल्या तर देशाचं संविधान बदलणार. सगळ्यात आधी तुम्हाला सांगते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावरती मोठी झालेल्या या दलित समाजाच्या पोरीला माझ्या एकनाथजी शिंदे साहेबांनी आज राज्याच्या शिवसेनेचा आवाज बनून उभं केलं. तिथे त्यांनी माझी जात नाही बघितली. शिवसेनेमध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे म्हणायचे की शिवसैनिक हीच तुमची जात आणि शिवसैनिक हाच तुमचा धर्म. जातीपातीला बाजूला ठेवण्याचं काम हे शिवसेनेने केलं तर जातीपातीवरती राजकारण खेळायचं काम हे काँग्रेसने केलं. आणि त्यामुळे तुम्हाला सांगायला आली जे लोक घटना बदलायचा आरोप करतात ना, आतापर्यंत 100 पेक्षा जास्त वेळा काँग्रेसनी राज्य घटना बदललेली आहे. कधी बदलली? अहो माझ्या भगिनी शहाबानोला पोटगीचा हक्क मिळाला तर न्यायालयाच्या विरोधात जाऊन घटना बदलली. इंदिरा गांधींची निवडणूक बेकायदा ठरवली तर स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी इंदिरा गांधींनी राज्यघटना बदलली. त्याच्यानंतर आणीबाणी लागली, आणीबाणीमध्ये तर इतका मोठा बदल केला. अहो नुसती घटनाच नाही, घटनेच्या सरनाम्यामध्ये समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष शब्द या काँग्रेसवाल्यांनी टाकला. 100 पेक्षा जास्त वेळेला हे काँग्रेसवाल्यांनी घटना बदललेली आहे. आणि आज तुम्ही आमच्यावरती आरोप करताय आम्ही घटना बदलणार. हे म्हणणं म्हणजे 100 चूहे खाके बिल्ली हचको चली म्हणण्यासारखं आहे. अहो या काँग्रेसच्या लोकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एवढा त्रास दिला. बाबासाहेबांचा 2 वेळा पराभव काँग्रेसने केला, एकदा मुंबईमध्ये तर एकदा भंडाऱ्यामध्ये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संविधान सभेवरती निवडून जाऊ नयेत म्हणून काँग्रेसने प्रयत्न केले. गोलमेज परिषदेमधून दलितांना जेव्हा स्वतंत्र मतदारसंघ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणला तेव्हा या काँग्रेसच्या नेत्यांनी येरवड्यामध्ये उपोषण केलं त्याच्या विरोधामध्ये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या मनासारखी राज्यघटना लिहिता येऊ नये म्हणून या काँग्रेसच्या लोकांनी त्रास दिला. आणि माझ्या या भगिनींना हक्क मिळावेत म्हणून कष्ट घेऊन बाबासाहेबांनी हिंदू कोड बिल मांडलं. तर हिंदू कोड बिल मंजूर होऊ नये म्हणून नेहरू सरकारने त्यांना त्रास दिला. आणि मग बाबासाहेब म्हणाले की अरे जर मी माझ्या ओबीसी बांधवांना आरक्षण देऊ शकत नसू, कायदेमंत्रीपद बाबांनी 2 गोष्टीवर स्वीकारलं होतं. एक की ओबीसी समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि बहिणींच्यासाठी हिंदू कोड बिल लागू झालं पाहिजे. आणि जेव्हा नेहरू सरकार म्हणलं की या 2 गोष्टींच्या बाबतीत मी तुम्हाला समर्थन देत नाही, माझ्या बाबासाहेबांनी कायदेमंत्री पदाच्या खुर्चीवर लाथ मारली. मग मला सांगा की माझ्या बाबासाहेबांना आंबेडकरांना कायदेमंत्री पदाचा राजीनामा कुणामुळे द्यावा लागला? देशाच्या पहिल्या कायदेमंत्र्याला राजीनामा देतानाचं निवेदन सुद्धा संसदेमध्ये वाचू दिलं नाही. इतका अपमान या काँग्रेसवाल्यांनी केलाय. त्याच्यानंतर बघा बाबासाहेबांना भारतरत्न कधी दिलं? अहो रेकॉर्ड बघा, रेकॉर्ड की या जगामध्ये 2 पंतप्रधान असे आहेत की ज्यांनी स्वतःलाच भारतरत्न दिले. स्वतः पंतप्रधान असताना पहिले पंडित जवाहरलाल नेहरू, स्वतः पंतप्रधान असताना स्वतःला भारतरत्न. त्यानंतर इंदिरा गांधी स्वतः पंतप्रधान असताना स्वतःला भारतरत्न. आणि यांच्या नंतर
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न कोणी दिलं? जेव्हा बीजेपीच्या शिवसेनेच्या पाठिंब्यावरती VP सिंग साहेबांचं सरकार आलं ना, तेव्हा बाबासाहेबांना भारतरत्न मिळालं. या काँग्रेसनी बाबासाहेबांना भारतरत्न नाही दिलं. आणि त्याच्यामुळं बाबासाहेब आंबेडकरांचा पराभव करणाऱ्या या काँग्रेसला आणि काँग्रेसला मतदान करा म्हणून सांगणाऱ्या या उबाठाला, कारण आमचे हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते की मैं मेरी शिवसेना की काँग्रेस नहीं होने दूंगा. आणि आमचे उबाठाचे घटनाबाह्य पक्षप्रमुख आज म्हणतात की काँग्रेसला मतदान करा. तरी काँग्रेसच्या जीवावरती मत मागणाऱ्या या विझलेल्या मशालीला धडा शिकवायची वेळ आली आहे. कालच मुलाखतीत मोदी साहेबांनी सांगितलं की जर सत्ता आली तर वर्षभर संविधान दिन साजरा करणार. त्यामुळे लक्षात ठेवा माझ्या भावांना आणि बहिणींनो की मेरे भीम ने जब आंखें खोली तो हर कोई तूफान बन गया. मेरे भीम ने जब आंखें खोली तो हर कोई इंसान बन गया. मेरे भीम ने जब जबान खोली तो हर कोई तूफान बन गया. मेरे भीम ने जब कलम खोली तो इस देश का संविधान बन गया. और उसी संविधान की वजह से एक चाय वाला पंतप्रधान और रिक्शा वाला मुख्यमंत्री बन गया. अरे एक चाय वाला देशाचा पंतप्रधान होतो आणि एक रिक्षावाला या राज्याचा मुख्यमंत्री होतो. हा संविधानाचा सगळ्यात मोठा विजय आहे. आणि म्हणून संविधान सुरक्षित ठेवण्यासाठी शिवसेना भाजपा युती पाहिजे. कारण आमचे नेते एकनाथजी शिंदे साहेबांनी सांगितलंय की जोपर्यंत सूर्यचंद्र आहे तोपर्यंत संविधान बदलू देणार नाही. मोदी साहेबांनी सांगितलंय की जोपर्यंत हा नरेंद्र मोदी जिवंत आहे तोपर्यंत संविधानाला कोणाला हात लावू देणार नाही. अहो ह्यांची घराणेशाही वाचवायची आहे. ह्यांची मुलं संकटात आली, सुप्रियाताई संकटात आल्या की पवार साहेबांना संविधान आठवतं. राहुल गांधी संकटात आले की सोनिया गांधींना संविधान आठवतं. आणि आदोबाळ संकटात आला की उधोबांना संविधान आठवतं. म्हणून ह्यांच्या कारस्थानाला बळी पडू नका. राहिला विषय निष्ठेचा. लहानपणी तुम्ही आम्ही सगळ्यांनी एक गोष्ट ऐकली होती, राजाची आणि माकडाची. तेवढी सांगते आणि थांबते. एका राजाला एक माकड खूप प्रिय होतं आणि जिथे मंत्री जायचे नाहीत ना तिथं माकड त्या राजाच्या बरोबर जायचं. राजाच्या बेडरूम मध्ये, राजाच्या दरबारामध्ये, राजाच्या सिंहासनाच्या जवळ ते माकडच बसायचं. त्या माकडाचंच ऐकून राजा प्रत्येक निर्णय घ्यायचा. आता त्या माकडात तुम्हाला कुणाचा चेहरा दिसतो ते तुमचं तुम्ही ठरवा. एकदा काय झालं की राजा झोपला होता आणि त्या माकडाला राजाने सांगितलं की मी आता झोपतोय तर तू माझं रक्षण कर. राजा झोपला, माकड रक्षण करत बसलं, माकड वारा घालत बसलं. तेवढ्यात काय झालं तर एक माशी उडत आली आणि राजाच्या चेहऱ्यावर बसली. माकडच ते. मग त्या माकडाने काय केलं, आधी वारा घातला. आता जसा तुम्ही घालून घेताय तसा वारा घालून माशीला उडवायचा प्रयत्न केला. ती माशी उडाली, परत हातावर जाऊन बसली. परत माकडाने माशी उडवली, ती माशी उडाली आणि पायावर जाऊन बसली. माकडाने परत माशी उडवली, आता मात्र माशी उडाली आणि राजाच्या नाकावर जाऊन बसली. माकडाला आला राग. माकडाने विचार केला की अरे माझा एवढा मोठा राजा जो कधी राजवाड्याच्या बाहेर जात नाही, माझा एवढा मोठा राजा जो प्रजा संकटात असताना सुद्धा फेसबुक लाईव्ह वरनं कारभार चालवतो, माझा एवढा मोठा राजा की जो 2.5 वर्षात फक्त 2.5 वेळेला मंत्रालयात जातो आणि लोकांचं ऐकतो, माझा एवढा मोठा राजा जो फक्त माझं कुटुंब माझी जबाबदारी म्हणतो आणि सगळा कारभार माझ्या हातात देतो, तर राजाच्या नाकावर माशी बसली, हा माझा अपमान आहे. माझ्या राजाच्या नाकावरची माशी उडवली पाहिजे. म्हणून राजानं बाजूलाच काढून ठेवलेली रत्नजडीत तलवार माकड घेतं. माकड तलवार बाहेर काढतं. राजाच्या नाकावरची माशी उडवायची आणि तलवार घेऊन ते माकड राजाच्या नाकावरती वार करतं. माकड टाळ्या वाजवू लागतं कारण माशी उडून गेलेली असते. पण माशी उडवण्याच्या नादात त्या माकडानं राजाचं नाक कापलेलं असतं. कावळ्याच्या हाती दिला कारभार. पुढचं मी बोलते, कापलेलं असलं तरी सुद्धा त्याच माकडाच्या सल्ल्यानं कारभार चालवतोय. म्हणून निष्ठावंत सैनिकांना, निष्ठावंत शिलेदारांना बाहेर उभं करायचं आणि माकडाला जवळ घेऊन बसायलं की काय होतं याचं मूर्तिमंत उदाहरण आपण आज उबाठाचे हाल बघून करतोय. आणि त्यामुळे बघा कुणाच्या सोबत आहेत आज हे लोक. मला सांगा, हा भगवा रंग,
अहो आज ज्या सोलापुरातनं मी आले तिथले काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे म्हणाले होते हिंदू दहशतवाद, भगवा दहशतवाद. जो भगवा गड किल्ल्यांच्या वरती फडकतो, जो भगवा छत्रपती शिवाजी महाराजांचा, जो भगवा माझ्या वारकऱ्यांचा, जो भगवा माझ्या बाळासाहेबांचा, त्या भगव्याला दहशतवादाशी जोडण्याचं पाप या काँग्रेसच्या लोकांनी केलं. आणि आज उद्धव साहेब त्या काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसतात. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते की मला एक दिवस सत्ता मिळाली तर 2 गोष्टी करेन, राम मंदिर बांधेन आणि 370 कलम हटवेन. आणि काँग्रेसवाल्यांनी सुप्रीम कोर्टात ऍफिडेव्हिट दिलं की प्रभू श्रीराम अस्तित्वातच नाहीये, ते काल्पनिक आहेत. आणि आज आमचे उद्धव साहेब हे त्यांच्या मांडीला मांडी लावून बसतायत. आणि या औरंग्याला बाप म्हणणारी औलाद, मला सांगा माझ्या स्वराज्याचे धाकले धनी छत्रपती धर्मवीर स्वराज्य संरक्षक संभाजी महाराजांचा 40 दिवस हाल हाल करून मारणारा औरंग्या हा ज्यांचा बाप आहे, त्या औरंग्याला जे रहमतुल्ला आलमगीर औरंगजेब म्हणतात, ते अबू आझमीचा फोटो हा मुंबईच्या उबाठाच्या प्रचारावरती आहे. या लोकांना तुम्ही मतदान करणार आहात का? त्यामुळे मला एवढीच विनंती करायची आहे की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे विचार जर जिवंत ठेवायचे असतील तर आपल्याला शिवसेना भाजपा युतीला जिंकून दिलं पाहिजे. कारण ही निवडणूक देशाची आहे आणि देश मोदी साहेबांच्या हातामध्ये सुरक्षित आहे. त्यामुळे तुम्हाला एवढंच आवाहन करते की आपण येणाऱ्या 7 तारखेला महायुतीचे अधिकृत उमेदवार, आपणा सर्वांचे लाडके नेते, आणि योगायोग बघा की आपल्या महायुतीमध्ये 3 पक्ष आहेत, आपले 3 मुख्य नेते आहेत. हिंदू धर्मामध्ये त्रिदेव असतात, ब्रह्मा विष्णू महेश. महाविकास आघाडीमध्ये 3 नेते आहेत, एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र दादा आणि अजित दादा. आणि नरेंद्रजी मोदी साहेबांची सुद्धा 3री टर्म आहे आणि आमच्या श्रीरंगप्पा बारणेंची सुद्धा ही 3री टर्म असणार आहे हॅट्रिकची. त्यामुळे जेव्हा देशाच्या संसदेत नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान बनतील त्यावेळेला उंचावलेल्या 400 हातांमध्ये या मावळच्या पवित्र भूमींचा स्वाभिमानी हात आप्पांच्या रूपाने उंचावलेला असावा. यासाठी धनुष्यबाणाच्या चिन्हासमोरचं बटन दाबून आपण त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करावं, एवढंच आवाहन या ठिकाणी करते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय भीम. धन्यवाद ताई. यानंतर आमदार सन्माननीय महेंद्र शेठ थोरवे यांना विनंती करतो की आपण या प्रसंगी आपलं मनोगत व्यक्त करावं. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या पवित्र विचारांसमोर नतमस्तक होतो. आज या ठिकाणी नेरळ परिसरातील असणारी ही लोकसभेची कर्जत तालुक्यातील या सभेचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि निमित्ताने या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असणारे आपले लोकप्रिय उमेदवार खासदार श्रीरंगप्पा बारणे साहेब, ज्यांनी आता आपल्याला सुंदर असं मार्गदर्शन केलं, त्या शिवसेनेच्या उपनेत्या. उशीर आज खूप झालेला आहे, अजून माथेरानची सभा आम्हाला घ्यायची आहे, परंतु आपल्या सर्वांना ज्योतिताई वाघमारेंचे विचार या ठिकाणी ऐकवायचे होते म्हणून त्यांना आम्ही संधी या ठिकाणी देण्यात आलेली आहे. मित्रांनो, लोकसभांच्या निवडणुकीला आपण सारेजण सामोरे जात आहात. मावळ लोकसभेची निवडणूक येत्या 13 मेला होत आहे. या निवडणुकीमध्ये आपले लोकप्रिय खासदार श्रीरंगप्पा बारणे साहेब यांना आपल्याला प्रचंड बहुमतांनी पुन्हा एकदा लोकसभेमध्ये पाठवायचे आहेत. सतत 2 वेळा लोकसभेमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं शिवसेनेचं नेतृत्व करत असताना तिसऱ्यांदा अप्पांना आपल्या साऱ्यांनी एकत्रपणे येऊन लोकसभेमध्ये पाठवायचं आहे. त्यासाठी महाविकास आघाडी सज्ज झालेली आहे. महाविकास आघाडीतला असणारा प्रत्येक घटक पक्षांच्या आज सकाळपासूनच राष्ट्रवादी अजितदादा पवार गटांची सकाळी सभा झाली, त्यानंतर दुपारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सभा झाली, सायंकाळी भारतीय जनता पार्टीची सभा झाली आणि आता नेरळ येथे शिवसेना शिंदे साहेबांची आपले असणारे शिवसेनेची या ठिकाणी सभा आता होत आहे. आणि म्हणून हे सगळे आपले आरपीआयची उद्याच्या रॅलीमध्ये ते सुद्धा एकत्रपणे त्या ठिकाणी येतील. अशा पद्धतीने महायुतीच्या असणारे प्रमुख घटक पक्ष हे सारे एकत्रपणे येऊन या मतदारसंघामध्ये
जास्तीत जास्त आघाडी देण्याचं काम आपण हे सारेजण एकत्रपणे येऊन या मतदारसंघामध्ये करणार आहोत. सारे घटक पक्ष एकत्र आल्यानंतर या मतदारसंघामध्ये आपली सर्वांची ताकद सगळ्यांना माहिती आहे की सगळे घटक पक्ष एकत्र आल्यानंतर या लोकसभेला येत्या 13 तारखेला जास्तीत जास्त आघाडी देण्याचं काम हे सारे घटक पक्ष एकत्र येऊन करतील. मी आप्पांना या ठिकाणी आज आप्पा आपण दिवसभर कर्जतमध्ये आज आहात. मी या सर्वांच्या वतीने या ठिकाणी शब्द देतो की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये 13 तारखेला शिवसेना आणि शिवसेना बरोबर असणारे सर्व घटक पक्ष एकत्रपणे येऊन आपल्याला जास्तीत जास्त आघाडी देण्याचं काम आम्ही सारेजण एकत्रपणे या ठिकाणी करू. कारण आपल्याला साऱ्यांना कल्पना आहे की 2014 पासून 2019 पर्यंत आणि आता 2024 पर्यंत नरेंद्रजी मोदी साहेबांनी 10 वर्षाच्या कालखंडामध्ये या सरकारमध्ये जे उल्लेखनीय काम आपल्या सरकारने मोदी सरकारने या ठिकाणी केलेलं आहे ते आपण साऱ्या भारतवासियांना माहिती आहे की अनेक ऐतिहासिक निर्णय या देशासाठी घेण्यात आले आणि अनेक योजना शासकीय योजना लोकांपर्यंत पोहोचवायचं काम या 10 वर्षाच्या कालखंडामध्ये मोदी सरकारने या ठिकाणी केलेलं आहे. आणि म्हणून आतापर्यंत ज्या शासकीय योजना आतापर्यंत राबवण्यात आल्या या प्रत्येक योजनेचा लाभ हा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवायचं काम हे मोदी सरकारने केलेलं आहे. आणि म्हणून मोदी सरकारनं पुन्हा एकदा नरेंद्रजी मोदी यांना तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान करण्यासाठी पुन्हा एकदा आप्पांना आपल्याला लोकसभेमध्ये पाठवायचं आहे. आणि यासाठीच आपण साऱ्यांनी एकत्रपणे काम या ठिकाणी शिवसेनेनी करायचं आहे. माझ्या सगळ्याच पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी विनंती आहे की आपण साऱ्यांनी आपले बूथ असतील आपली गावं असतील ज्या ज्या ठिकाणी शिवसैनिक म्हणून आपण त्या ठिकाणी काम करताय. महाविकास आघाडीचा प्रत्येक घटक पक्ष आपली जबाबदारी बजावणारा आहे. परंतु आपण या ठिकाणी या मतदारसंघामध्ये यजमानपद मावळ लोकसभेचं आपल्याकडे असल्यामुळे शिवसेनेचे उमेदवार आप्पा या ठिकाणी लढणार आहेत. धनुष्यबाण आपली निशाणी आहे आणि आपण साऱ्यांनी धनुष्यबाणाचं बटन त्या ठिकाणी दाबायचं आहे आणि प्रचंड संख्येने आपण आप्पांना त्या ठिकाणी विजयी करण्यासाठी कर्जत मतदारसंघातून आपण जास्तीत जास्त लीड देण्याचं काम या ठिकाणी करायचंय. मित्रांनो, आपल्या साऱ्यांना कल्पना आहे की या 4-4.5 वर्षाच्या कालखंडामध्ये जास्तीत जास्त निधी आणण्याचं काम आपण या मतदारसंघामध्ये मी केलेलं आहे. आप्पांच्या साक्षीने आप्पांनी आम्ही एकत्रपणे येऊन जास्तीत जास्त निधी या मतदारसंघासाठी आपण उपलब्ध करून आतापर्यंत दिलेला आहे. मला सांगायला या ठिकाणी अभिमान वाटतोय की जवळजवळ 900 ते 1000 कोटी रुपयाचा निधी या मतदारसंघासाठी आपण या 4.5 वर्षाच्या कालखंडामध्ये उभा केलेला आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनता आपल्या बरोबर ठामपणे आहे. शिवसैनिकांनी एकत्रपणे जाऊन आपल्या घटक पक्षांना एकत्रपणे त्या ठिकाणी घेऊन जास्तीत जास्त आघाडी देण्याचं काम या ठिकाणी करावं अशी विनंती या निमित्तानं आपल्याला साऱ्यांना या ठिकाणी करतो. आम्हाला साऱ्यांनाच माथेरानला या ठिकाणी जायचंय. 10 वाजता प्रचार संपत असतो. आम्हाला त्या ठिकाणी पोहोचून आप्पांचं मार्गदर्शन माथेरानच्या असणाऱ्या शिवसैनिकांना जनतेला त्या ठिकाणी होणार आहे. त्यामुळे आपण सारेजण या ठिकाणी उपस्थित राहिलात. मी मनापासून साऱ्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो. पुन्हा एकदा उपस्थित असणाऱ्या ज्योतिताई आपलं मनापासून आपलं या ठिकाणी सोलापूरहून आपण या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन उपस्थित राहिलात आणि आपलं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. शिवसेनेच्या सगळ्याच पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आमदार साहेब. त्यानंतर सन्माननीय श्रीरंगाप्पा बारणे यांना विनंती करतो की आपण या प्रसंगी आपलं मनोगत व्यक्त करा. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, वंदनीय बाळासाहेब ठाकरे, वंदनीय धर्मवीर आनंद दिघे साहेब यांना अभिवादन करून आजच्या सभेला ज्यांनी मार्गदर्शन केलं या विभागाचे लोकप्रिय आमदार महेंद्र शेठ थोरवे, शिवसेनेच्या प्रवक्त्या ज्योतिताई वाघमारे, डॉक्टर शिल्पाताई देशमुख, जिल्हा प्रमुख संतोष शेठ भोईर, संपर्क प्रमुख विजयभाऊ पाटील, बाई गायकर, संभाजी जगताप, संदेश पाटील, व्यासपीठावर उपस्थित सर्वच मान्यवर, या ठिकाणी देशाच्या लोकशाहीचा सर्वाधिक मोठा उत्सव लोकसभेची निवडणूक होत आहे. मावळ लोकसभा मतदारसंघाचं मतदान येत्या 13 मेला होत असून आज सकाळपासून कर्जत तालुक्याच्या दौऱ्यावर असताना
अनेक सभेंच्या माध्यमातून अनेक बैठकांच्या माध्यमातून या ठिकाणी येण्यासाठी थोडा वेळ झाला आणि आता माथेरानला आम्हाला बैठकीसाठी जायचंय. आपल्या सर्वांना मनस्वी धन्यवाद देतो. या विभागाचं गेले 10 वर्ष प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली आणि देशाच्या लोकसभेमध्ये काम करत असताना देशभरातल्या 140 कोटी जनतेतून 543 खासदार निवडून जातात. त्या 543 मध्ये तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून देशाच्या लोकसभेमध्ये काम करत असताना सर्वाधिक काम करण्याची संधी मला मिळाली, सर्वाधिक प्रश्न टाकण्याची संधी मिळाली. याचबरोबर देशाच्या संसदेमध्ये पहिल्या स्थानी किंवा दुसऱ्या स्थानी सातत्याने राहण्याचा देखील मान मिळाला. कर्जत खालापूर या विधानसभा मतदारसंघामध्ये नेरळच्या विकासाच्या संदर्भामध्ये सर्वाधिक निधी देण्याचं काम मी या ठिकाणी केलेलं आहे. हा परिसर वाढतो, त्या परिसराच्या गरजा भागवण्यासाठी देखील सर्वाधिक मदत करण्याचं काम केलेलं आहे. नेरळच्या जवळ वसलेल्या माथेरानच्या परिसरामध्ये टॉय ट्रेन चालू करण्याच्या संदर्भामध्ये बंद पडलेल्या टॉय ट्रेनला मार्ग दाखवण्याच्या संदर्भामध्ये आपण केंद्र सरकारच्या माध्यमातून मोठा निधी उपलब्ध करून दिला. नेरळ रेल्वे स्टेशनच्या विस्तारीकरणाच्या कामामध्ये आपण अधिक प्रगतिशील गतिशील त्या ठिकाणी काम केलंय. अमृत भारत योजनेच्या अंतर्गत जे महत्वाची रेल्वे स्टेशन घेतली त्यामध्ये चिंचवड असेल, देवरोड असेल, तळेगाव असेल, त्याचबरोबर अकोर्डी असेल, लोणावळा असेल, नेरळ असेल, या स्टेशनला या केंद्र सरकारच्या योजनेच्या अंतर्गत एक गती देण्याचं काम केलेलं आहे. या परिसरातील रसायनीच्या प्रकल्पातील HL कंपनीला जवळपास 498 कोटी रुपये केंद्र सरकारकडून मिळवून देण्याचं काम केलंय. देशाच्या नेतृत्व करत असलेले देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली गेले 10 वर्षामध्ये एक चांगलं काम देशभरामध्ये होत असताना जगाच्या पाठीवरती या देशाची मान उंचावण्याचं काम, या देशाला आर्थिक सत्ता जगभरातल्या अनेक देशांच्या तुलनेनं हा देश आर्थिक सत्ता महासत्ता होतोय, त्या माध्यमातून त्याला गती देण्याचं काम देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे. आणि म्हणून आपण देखील या परिसरामध्ये काम करत असताना किंवा राहत असताना या विभागाचे आमदार सन्माननीय महेंद्रशेठ थोरवे यांच्या माध्यमातून राज्य सरकारचे अनेक कामं, अनेक योजना या संपूर्ण मतदारसंघामध्ये देखील आणण्याचं काम केलेलं आहे. गेल्या अनेक वर्ष जेवढा निधी या मतदारसंघाला मिळाला नाही तितक्यापेक्षा जास्त निधी या गेल्या 5 वर्षामध्ये देण्याचं देखील काम केलेलं आहे. राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली, सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली या परिसरातील विकासाला चालना देण्याचं काम प्रामुख्यानं महेंद्रशेठ थोरवे आणि आम्ही सगळ्या मंडळींनी केलेले. येणारा काळ तुम्हाला सांगतो, देशाच्या लोकसभेची निवडणूक होत असताना पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी हे होणार आहे, या काळ्या दगडावरची रेग आहे. आणि देशाच्या प्रगतीला ज्यांचा हातभार लागणार आहे ते मताच्या द्वारे आपल्याला हातभार लावायचं. येत्या 13 मेला आपल्या या परिसरातून देशाच्या लोकसभेमध्ये पुन्हा एकदा पाठवण्याच्या संदर्भामध्ये आपण मदत करावी. गेले 10 वर्ष तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून या ठिकाणी काम करत असताना अतिशय चांगल्या प्रकारचं काम आपण केलेलं आहे. पुनश्च एकदा काम करण्याची संधी मला द्यावी अशा प्रकारची विनंती करतो. आम्हाला माथेरानला मिटिंगला जायचंय आणि म्हणून अधिक न वेळ बोलता येत्या 13 मेला आपण या मतदारसंघातील मतदारांनी विश्वास दाखवावा अशा प्रकारची विनंती करून या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. त्यानंतर प्रथमतः एक पक्षप्रवेश स्वीकारायचा आहे. आपण नेरळमधील पक्षप्रवेश आणि कडावमधील पक्षप्रवेश आहे. मी ज्यांची नावं घेईन त्यांनी कृपया विनंती व्यासपीठावर येऊन पक्षप्रवेश स्वीकारायचा आहे. पप्पू शेळके आणि फैजल शेख यांच्या नेतृत्वाखाली अरबाज अन्सारी, कैफ खान, फजल खान, राजू पासी, अफान ताबोली, परवेज सय्यद, विशाल डेहरे, कल्पेश राऊत, प्रथमेश राऊत, पवन दिवेकर, मजुद्दीन खान, अजय सुरवाडे, साहिद शेख, दर्शन चव्हाण, सुलतान शेख, सुजित कुमार, करीम शेख, राजीव खान, शरीफ शेख या सर्वांना विनंती की आपण व्यासपीठावर येऊन लवकरात लवकर पक्षप्रवेश स्वीकारायचा आहे. आपल्याला त्वरित विनंती आहे. आणि त्यानंतर कडाव परिसरातील आमदार महेंद्रशेठ थोरवे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सहारा संदीप कोळंबे, रायगड जिल्हा परिषद सदस्य यांच्या मार्गदर्शनाखाली कडावमधील अनेक कार्यकर्त्यांचा आज शिवसेना पक्षामध्ये जाहीर पक्षप्रवेश होतोय. त्यामध्ये लक्ष्मण वाघमारे, जयराम मुकडे, सुचंद्र पवार, लक्ष्मण मोतीराम सामोसे, दत्ता जानू पवार, नारायण पवार,
राकेश पवार, अशोक वाघमारे, मोहन पवार, विष्णू वाघमारे, गोटीराम केवारी, गोपाळ भोईर, रमेश मुकणे, किसन पवार, भाऊ वाघमारे, सुरेश पवार, रघुनाथ मुकणे, मालू वाघमारे, गणेश वाघमारे, वाघमारे, मंगळसुदाम हिलम, बळीराम वाघमारे, नवश्याम हिलम, बाबू गोविंद वाघमारे, संतोष हिलम, ज्ञानेश्वर हिलम, निलेश हिलम, राहुल पवार, सुनील पवार, विलास पवार, ताई विलास पवार, लता सुनील पवार, लक्ष्मण वाघमारे, जनाबाई मुकणे, सुमन पवार, ललिता सामोसे, सोनी पवार, मंदाबाई पवार, अनिता राकेश पवार, लता अशोक वाघमारे, सुरेखा मोहन पवार, रेखा विष्णू वाघमारे, सुरेखा गोटीराम केवारे, सुमन गोपाळ भोईर, लक्ष्मी मुकणे, ज्यांची मी नावं घेतली त्यांनी कृपया व्यासपीठावर येऊन पक्षप्रवेश स्वीकारायचा. कृपया विनंती आहे लवकरात लवकर येऊन आपण व्यासपीठावर पक्षप्रवेश स्वीकारायचा आहे. नंदा मुकणे, संगीता वाघमारे, सुरेखा शायला हिलम, हौस वाघमारे, गुलाब हिलम, कमली वाघमारे, कल्पी हिलम, निकिता हिलम, ज्योती हिलम, सुवर्णा पवार, देवकाबाई पवार, सावित्री पवार, हिराबाई वाघमारे, प्रभाकर